एकच एंट्री इथूनच आला, इथूनच गेला तरी तुझं चौथी भागात लक्ष एंट्री. काय करायला लागली तू? करून लावायचं हे पण मागे याच्यातून पैसे सगळे आहेत. आम्ही बघा, मी इथे 7 वर्षापासून राहतो. इथे कलेक्टर साहेबाचा बंगला बाजूलाच आहे. एकदम यांच्या गेटवरच माझं गेट आहे. आणि आत्ता 15 तारखेला आम्ही लग्नानिमित्त पैठणला माझी सासूरवाडी आहे, तिथं आम्ही गेलो. औरंगाबादला लग्न होतं संभाजीनगरला. तर 15ला आम्ही निघालो. ते सगळं आवरून काल संध्याकाळी आम्ही 6:30ला घरात आलो, म्हणजे बुलढाणा पोहोचलो. आल्यावरती आम्हाला वर चढलो, आम्ही कुलूप उघडायला गेलो तर आम्हाला कडी तुटलेली दिसली. मग आम्ही आत आलो, बघितलं तर सगळं बेडरूममध्ये कपाटं फोडलेले, त्यातल्या वस्तू काढलेल्या. माझ्या बेडरूममध्ये माझे कपाट खोललेलं, त्याच्यातल्या वस्तू बाहेर याच्यात पडलेल्या. आणि एकंदरीत मग एक एक वस्तू आम्ही बघत गेलो तर आम्हाला असं जाणवलं म्हणजे असं दिसलं की बा माझे 2 आयफोन गायब आहेत, माझे 2 कॅमेरे गायब आहेत. त्याच्यानंतर तुमचं आमची मॅडमची ज्वेलरी किट होती, ब्युटी किट, मेकअप किट, ती पण मोठी गायब आहे. त्याच्यानंतर 2 टॅब होते, एक मुलांचा शाळेचा टॅब होता, ते पण गायब आहे. माझा लॅपटॉप, जो माझा वर्किंगचा लॅपटॉप आहे, तो सुद्धा विथ डेटा पूर्ण, हार्ड डिस्क वगैरे सगळ्या त्याच्यातच होत्या, तो पूर्णच्या पूर्ण बॅगच गायब आहे. असं एकंदरीत सगळं आम्हाला चित्र दिसल्यावर आम्ही शहर पोलीस स्टेशनमध्ये गेलो. तिथे मोरे साहेब होते, त्यांनी असिस्ट केलं मला. ते आले आमच्यासोबत, इथे पंचनामा वगैरे केला. नंतर फॉरेन्सिक फिंगरप्रिंट एक्सपर्ट पण आले, त्यांनीसुद्धा फिंगरप्रिंट्स वगैरे घेतले. आणि मग त्यांनी गेले आणि आज ते FIR करणार आहे. कॅश वगैरे किती गेली संपूर्ण? कॅश आमची एक जवळपास 1 लाखाच्या वर कॅश असेल. ती कॅशसुद्धा पूर्ण लंपास केलेली आहे. संपूर्ण किती गेले? संपूर्ण 1 रुपयासुद्धा नाही सोडलेला त्यांनी. एकंदरीत पकडलं तर तुम्ही एक 2.5 लाखापर्यंतचा मुद्देमाल लंपास केला गेलेला आहे.